नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. प्रवासात आहे मी आणि KDMचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या घडामोडीकडे माझं लक्ष गेलं आणि माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये ना कोणता कितीही चांगला भविष्यत्ता असला तरी त्याच्या भविष्याला काहीही अर्थ नाही आहे. इतक्या सगळ्या अनाकलनीय अशा घडामोडी घडत आहेत. मी तुम्हाला 5 हेडलाईन सांगतो, मी आता काढून ठेवल्यात. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा, मनसेचा शिंदे गटाला म्हणजे शिवसेनेला पाठिंबा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचे 53 नगरसेवक शिवसेनेचे 53 नगरसेवक कोकण भवनात हजर झाले. त्यांनी शिवसेनेला मनसेचा पाठिंबा आहे तेही सांगितलं आणि पुढं श्रीकांत शिंदे असं म्हणाले की महापौर पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. खासदार श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, शिंदे यांच्या शिवसेनेचा, कारण कोकण भवनामध्ये जाऊन तुम्हाला तो गट स्थापन करावा लागतो विभागीय आयुक्ताच्या समोर. तिथे त्यांचा गट स्थापन झाला आहे. 53 नगरसेवकासह शिवसेनेनं आपला गट स्थापन केला आहे. दुसरी हेडलाईन. तिसरी, मनसेचे नेते संदीप देशपांडे शहराध्यक्ष त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक नेतृत्वाचा हा निर्णय असल्याचं देशपांडेंचं म्हणणं आहे. चौथी हेडलाईन, KDMCमध्ये महायुतीचाच महापौर असेल, सरकार आमचंच येईल. मनसेनं पाठिंबा दिल्यानं कल्याण डोंबिवलीत महायुतीचं सरकार येणार असून विधानसभेलाही आम्ही मनसेबरोबर होते. इति भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रवक्ते नवनाथ बन, ते आता नगरसेवक म्हणून पण निवडून आले. 5वी हेडलाईन, अंबादास दानवे यांचं वक्तव्य. श्रीकांत शिंदे यांनी जरी सांगितलं असलं तरी मनसेनं अधिकृतपणे जाहीर केल्यानंतरच हा पाठिंबा स्पष्ट होईल. काय तुम्ही याचा अर्थ काय लावणार? कॅन यू इमॅजिन की महाराष्ट्रामध्ये हा जो श्रीकांत शिंदे यांनी हा जो गेम फिरवला आहे त्याच्यानंतर आपण काय म्हणायला हवं? एक म्हणजे हे खरं आहे की जिथे जिथे महायुती म्हणून आपण एकत्रित लढलेलो आहोत त्या ठिकाणीच महायुतीचा महापौर होईल अशी दोन्ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा तिढा सुटलेला नाही आहे. जवळपास हे स्पष्ट होत चाललं आहे की भारतीय जनता पार्टी महापौरपद काही सोडणार नाही. शिंदेंना किमान स्थायी समिती तरी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे. तेही होईल का नाही माहिती नाही, कारण शिंदेंच्या ह्या दबाव तंत्राला आता बरेच भाजपवाले पण सरसावलेले आहेत आणि शिंदे पण तेवढेच बार्गेनिंग पॉवरमध्ये म्हणजे बार्गेनिंगच्या खेळामध्ये ते ताकदवान आहे. आणि म्हणून असं दिसतं आहे की शिंदेनी दिल्लीत जाऊन भेट घेतली, तिकडे राहुल शेवाळे आणि अमित साटम यांची दिल्लीत चर्चा सुरू आहे वगैरे. हे सुरू असताना हे KDMCचं नाट्य सुरू आहे आणि अक्षरशः अनेक जणांची टांगा पलटी घोडे फरार केलेत श्रीकांत शिंदे यांनी. कारण शिवसेना शिंदे गटानं कोकण आयुक्ताकडं हा जो सत्ता स्थापनेचा दावा केला आहे त्याच्यामध्ये शिवसेनेकडं 53, ठाकरे गटाचे बंडखोर 4 आणि मनसेचे 5 असं संख्याबळ आहे. ठाकरेंच्या 4 बंडखोरापैकी 2 जण हे मनसेचे होते. त्यांनी ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढवली, कारण 2 जण हे 2 जण हे शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्यानं ठाकरे गटातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित आहे. तर हा जो सगळा ट्विस्ट आला आहे ना त्याच्यातनं तिळपापड झाला असेल तर भाजपचा. कारण खेळ कसा केला आहे बघा. 53 शिंदेंचे, 4 ठाकरे बंडखोर अधिक 5 मनसे, असं हे 62चं जे बहुमताचं गणित आहे ते त्यांनी जुळवलं आहे. या 4 बंडखोरापैकी मी म्हणालो की 2 उमेदवार हे मनसेचे होते, त्यांनी ठाकरे गटाच्या चिन्हावर वगैरे वगैरे. आता इथे काय केलं आहे, शिंदे गटानं पहिल्यांदा कोकण विभागीय आयुक्ताकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व तो रूलच असतो राजकारणामध्ये पण. त्यामुळे प्रशासनाकडं पहिला अधिकृत दावा केला गेला ना, तर प्रशासनावरती दबाव आहे की ह्यांना सांगावं लागेल की तुम्ही आधी बहुमत सिद्ध करा. शिंदेंच्या म्हणजे श्रीकांत शिंदेंनी भाजपवरचं आपलं अवलंबित्व संपवलं. काय केलं, शिंदेसेना भाजप = सत्ता असं जे अवलंबित्व होतं, पण यावेळी त्यांनी मनसे प्लस बंडखोराचा वापर केला आणि भाजपाशिवाय सत्तेची मांडणी केली. याच्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची निर्णायकी भूमिका राहिलेली आहे. कारण कल्याण डोंबिवली हा त्यांचा श्रीकांत शिंदेंचं थेट प्रभाव क्षेत्र आहे. बंडखोर मनसे आणि अपक्षांची बॅक चॅनलवरती त्यांनी समन्वय साधला. महापौर शिवसेनेचाच हा राजकीय संदेश दिल्लीत आणि महाराष्ट्रात दिला. आता ह्याच्यात भाजपची अडचण कशी झाली आहे? कारण भाजपकडं एकतर स्वतःचं असं बहुमत नाही आहे, शिंदे गटावर दबाव टाकणे इतकी त्यांच्याकडे संख्या नाही आहे. मनसे प्लस बंडखोर भाजप विरोधात एकत्रित आलेत. मोठा भाऊ असताना सुद्धा महापौरपद हातात, म्हणजे राज्यात मोठा भाऊ असताना सुद्धा महापौरपद हातात जाण्याचा धोका आहे. आणि शिंदेने एक प्रकारे हा संदेश दिला आहे की जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे तिथे आम्ही अशाच पद्धतीचं राजकारण करू शकतो जशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करत आहात. कारण मुंबई ठाणे आणि नवी मुंबई याच्यासाठी हा स्ट्रॅटेजिकल सिग्नल आहे असंही म्हटलं जातं आहे.
भाजप कुठे गाफील राहिली बघा, कारण 127 हे जे सदस्य संख्येचा आकडा आहे त्याच्यामध्ये बहुमताचा आकडा आहे 64. भाजपकडं हे जे दिसतंय आता की फार आकडेच नव्हते की ज्या आधारावरती ते काही करू शकतील, आणि त्याच्यातनं त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण केलं. आणि ज्या राजकारणातनं काय दिसतं आहे की आता शिंदे गट हा अधिक मजबूत झाला आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पुढचं राजकारण त्यांनी यशस्वीपणे केलं. आता हे एवढ्यावरती मर्यादित राहत नाही. काय होतं की आत्ता हा स्पष्ट संदेश गेल्यामुळं एक प्रकारे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये भाजपवरती दबाव आणण्याचा प्रयत्न असू शकतो. दुसरं, जेव्हा एका शिवसेनेच्या नेत्यांनी मला फोन केला होता 2019च्या दरम्यान सत्ता स्थापन होत असताना, म्हणजे महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू असताना मी सायकलिंग करत होतो, मला ती सायकलिंगची सवय होती, आजही आहे. तर मला ते म्हणाले की फेस टाईमवरती आपण बोलूया. म्हटलं ठीक आहे. मग फेस टाईमवरती त्यांचा कॉल आला आणि त्यांनी जी गणिती मांडली ना, ती राजकारणाचे पट 2019 नंतर कसे खुले झाले ते सांगणारी आहे. म्हणजे अनेक शिवसेनेच्या नेत्यांना, उद्धव ठाकरेंच्या समर्थकांना असं वाटतं की मी त्यांच्यावरती टीका करतो. असं अजिबात नाही. काय घडलंय राजकारणात ते मी तुम्हाला सांगतो. त्या नेत्यांचं आणि माझं जवळपास 40 मिनिटाचं बोलणं झालं. त्या नेत्यांनी मला असं सांगितलं, काय क्युरियोसिटी असते त्यांनाही फील्डवर काय चाललं आहे, पत्रकारांनाही क्युरियोसिटी असते की एकदमच महाविकास आघाडीचा प्रयोग कसा झाला. त्यांनी सांगितलं की शिवसेनेला वगळून महाराष्ट्रामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाची सत्ता येऊ शकत नाही. म्हटलं का? तर त्यांचं गणिती अशी होती की आमच्याकडे 40 ते 50-55 एवढं आमदारांचं संख्याबळ हे 90च्या दशकापासून आजपर्यंत कायम आहे. फक्त आम्ही काय केलं होतं की एक राजकीय अस्पृश्यपणा आमच्यासाठी होता की आम्ही भारतीय जनता पार्टीशिवाय राजकारणात कुठंच पुढं जाणार नाही असं आमचं ठरलं होतं. पण काय झालं की राजकारणाचा पोत बदलला. मग आम्ही असं ठरवलं आहे की आपण स्वतःला खुलं करायचं. आम्ही तयार आहोत कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर वैचारिक तडजोड करून सत्ता स्थापन करायला, जे अजित पवारांनी पण केलं. आणि अजित पवारांनी तर नंतरचे पुरावेच दिले की 2017ला कसं भाजपबरोबर आपलं चाललं होतं की सत्ता स्थापन करायची. 2014ला कसं सरकारला भाजपच्या बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019ला तुम्ही हार्डकोर हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर कसं एकत्रित आलात. आणि मग जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला त्याला कसा शरद पवारांचा पाठिंबा होता वगैरे. आता हे सांगायचं कारण काय माहिती आहे का? नंतरचा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थिती अशी आहे की काँग्रेस आणि भाजप वगळता, ते पण आलेच होते एका ठिकाणी, पण ते अपघातानं आले होते असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर त्यांनी दोघांनी एकमेकांच्या विरोधात अशी कृती करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई केली. भाजप आणि शिवसेना वगळता ऑल फील्ड्स आर ओपन. कुणीही, म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पण ही एकनाथ शिंदेकडे जाऊ शकते, मार्क माय वर्ड. कारण शेवटी सत्तेसाठी चाललेलं आणि तेही स्थानिक पातळीवरती चाललेली ही गणिती आहे. आणि त्याच्यामध्ये ना फार काही विधिनिषेध बाळगायचं नाही. कार्यकर्त्यांनी ते केलं असं सांगून सगळेजण मोकळे होत आहेत. तो संदर्भ आला तो त्या शिवसेना नेत्याचा. त्यांनी सांगितलं, अर्थात त्यांनी भाजपला ओळखलं नाही. भाजपनं नंतर त्यांचं पूर्ण पक्षच धुळदाण करून टाकले, राष्ट्रवादीची पण केली. तर ते हे जे वैचारिक खुलेपणा आहे ना, तो खुलेपणा आता असा रिफ्लेक्टिव्ह होतो आहे. पण मला बघायचं आहे श्रीकांत शिंदे यांच्या या खेळीला भाजप कसं प्रत्युत्तर देतं आहे. थांबूया.